नमस्ते यूट्यूब फॅमिली. तर पहा सगळीकडे छान असा पाऊस सुरू आहे. तर पटकन अशी रेसिपी आपण पाहणार आहोत आणि चिकन रस्सा भात हां आणि चिकन राईस पाहणार आहोत आपण. तर त्यासाठी लागणारं पटकन अशी मी तुम्हाला प्रोसेस दाखवते. अगदी इझी आहे, पटकन होणारे आहे आणि चविष्ट आहे पदार्थ हा. त्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे. ते स्वच्छ धुवून त्यामध्ये हळद आणि मीठ लावून बाजूला ठेवलं आहे. त्यानंतर एखादा टोप घ्या किंवा एखादं भांडं घ्या. मी कुकर घेतलेला आहे. त्यामध्ये एक पळी तेल घातलं. त्यानंतर ते चिकन जे लावलं होतं ना आपण बाजूला हळद मीठ लावलेलं ते परतून घ्यायचं. त्यामध्ये जेवढं तुम्हाला स्टॉक हवा तर मी अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो राईस घेतलेला आहे. त्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. गरम पाणी घाला इथे. गरम पाणी घातल्यानंतर 50% आपल्याला चिकन शिजवायला ठेवायचं आहे. ते शिजूसपर्यंत आपण मसाला करून घेऊया. पहा मसाल्यामध्ये आपण घालणार आहोत खोबऱ्याचे वाळलेले खोबऱ्याचे तुकडे किंवा तुम्ही ओलेसुद्धा घालू शकता खोबऱ्याचे तुकडे. थोडेसे ओले खोबरे किंवा वाळले खोबरे घातलेले मी इथे पहा. त्यानंतर काळी मिरी 4, लवंग 4, दालचिनी 4 अशा 4-4 प्रमाणात घातलेला आहे गरम मसाला आणि आलं लसूण घाला. कोणत्याही नॉनव्हेजच्या पदार्थाला आलं लसूण असेल तर तो पदार्थ आणखी चविष्ट होऊन जातो. त्यानंतर कोथिंबीर घालायची. हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये जिरेसुद्धा घालू शकता. पहा मसाला आपला रेडी झालेला आहे. आता पहा आपण राईस करूया. त्याच कुकरमध्ये मी 2 पळी तेल घातलेलं आहे. 2 किंवा दीड पळी तुम्ही घालू शकता अर्धा किलोला. त्यामध्ये मी बारीक कापलेला कांदा घातलेला आहे. तुम्ही हवा असेल तर उभासुद्धा चिरू शकता. मी बारीक कापलेला कांदा घातलेला आहे. तो छान परतून घ्यायचा. त्यानंतर बारीक कापलेला कट केलेला टोमॅटो आपण याच्यावर घातलेला आहे. दोन्हीसुद्धा व्यवस्थित असे कलर थोडासा वेगळा होऊसपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर तमालपत्री घाला. ऑप्शनल तमालपत्री घालायचं असेल तर घाला किंवा घातलं नाही तरी पण चालेल. त्यानंतर आपण जो मसाला केला होता ना, वाटण बनवलं होतं ते यामध्ये घातलेलं आहे. त्यालासुद्धा छान असं परतून घ्यायचं. त्याचा कच्चापणा जाऊसपर्यंत परतून घ्यायचा. आलं लसूण घातले ना, त्याचा कच्चापणा जाऊ दे. त्यानंतर हळद घालायची. 1 चमचा गरम मसाला किंवा तुम्ही बिर्याणी मसाला कोणताही वापरू शकता. अर्धा किलो तांदूळ मी स्वच्छ धुवून बाजूला ठेवला होता. तो यामध्ये घातला. तो थोडासा परतून घ्यायचा आणि त्यानंतर हा स्टॉक आणि चिकनचे पीस यामध्ये घालून घ्यायचे. अर्धा किलो चिकन आणि अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे. हवं असेल तर अजून 1 मूठभर तुम्ही जास्त तांदूळ वापरू शकता इथे. काहीच प्रॉब्लेम नाही हां. त्यानंतर पहा सुंदर अशी एक उकळी आली ना याला, तर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आधी आपण मीठ घातलं होतं थोडं, त्यामुळे थोडंसं बेतानीच पाहून मीठ चेक करूनच तुम्ही चवीप्रमाणे मीठ घाला. एक उकळी आली की आपण कुकरचं टोपण बंद करायचं आहे आणि मोठ्या गॅसवर मोठ्या आचेवर एक शिट्टी होऊ द्यायचं. त्यानंतर बारीक गॅस करायचा, 5 मिनिटं चालू ठेवायचं. त्यानंतर छान अशी पहा अळणी भात आपला तयार झालेला आहे. सुंदर लागतो, चवीला खूप चविष्ट लागतो आणि मी त्याचा स्टॉक काढला होता, त्याचा रस्सा केलेला. थँक यू सो मच. आवडली रेसिपी नक्की चॅनल लाईक, सबस्क्राईब करा.